विधिमंडळ पक्षनेता होण्यासाठी नाना पटोले राजीनाम्याच्या तयारीत. विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती आहे. पक्षातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसमध्ये लवकरच राजीनामा सत्र सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदमुक्त होण्यासाठी दिल्लीत हायकमांडकडे पत्रव्यवहार केल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आता नाना पटोलेंच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच नाना पटोले यांना विधिमंडळ पक्षनेता होण्यामध्ये रस आहे आणि म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला आहे का, याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे, मला या संदर्भात माहिती नाही, मी ही चर्चा ऐकलेली नाही. तो निर्णय हायकमांड करेल, दिल्ली निर्णय घेईल. 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा होईल. हा निर्णय नाना पटोले यांचा नाही किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. प्रभारी येतील तेव्हा कोणाला गटनेता करायचं याचा निर्णय होईलच. तो निर्णय नाना पटोले यांचाही नाही आणि विजय वडेट्टीवार यांचाही नाही, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेत झालेल्या मोठ्या पराभवानंतर नियोजनाबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलंय, राजकारणात जयपराजय होत असतो, मात्र हायकमांड या संदर्भात गांभीर्यानं चर्चा करत आहे. म्हणूनच प्रभारी येत आहेत, चर्चा होईल. मात्र नव्याने पक्ष उभारण्याची गरज आहेच, हे काही लपून राहिलेलं नाही. आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16पर्यंत खाली आलेलो नाही. आता कुठलीही लाट नसताना आम्ही 16पर्यंत आलो, हे आश्चर्यकारक आहे आणि यामागे ईव्हीएम आहे की दुसरं काही कारण आहे, हे कालांतराने पुढे येईल. आमची मागणी बॅलेट पेपर निवडणूक घेण्याची आहे, असंही ते त्यांनी म्हटलेले आहेत. नाही, माहीत नाही मला चर्चेमध्ये काय आहे ते. मी काही चर्चा ऐकली नाही. तो हायकमांडचा निर्णय आहे, दिल्ली निर्णय घेईल. उद्याला 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहेत, प्रभारीमध्ये चर्चा होईल आणि कोणाला गटनेता करायचा, काय करायचं, तो निर्णय आमचा नाही. तो नाना पटोलेचाही नाही ना विजय वडेट्टीवारांचाही नाही. 16 आमदार काँग्रेसचे आलेले आहेत, त्यामुळे पुन्हा पक्षाची उभारणी करण्यासाठी नव्या विचारांची किंवा नव्या पद्धतीने नियोजनाची गरज आहे असं वाटतंय. नाही, नव्या विचाराची नाही. पक्ष ठीक आहे, राजकारणात हार जीत हो सगळं होत असतं, परंतु मला तरी आत्ता असं वाटतं की हायकमांड या संदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे. त्यामुळंच प्रभारींना पाठवलं जात आहे, त्यावर चर्चा होईल. नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच, ते काय लपून राहिलेलं नाही. कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16पर्यंत आलो नाही, पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना. हे एक अचंबितच आहे. त्यामुळे ईव्हीएमचा किती सहभाग आहे, लोकांचा किती सहभाग आहे, हे सगळ्या गोष्टी होतील, हे पुढे येतील कालांतराने. आणि सरकारने आमची सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर घ्या. जग जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेते तर भारतातील हे सरकार, मोदी सरकार का घाबरतं? यांनी करावं अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.